आणि आता 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेची पसंती मात्र सर्वाधिक पसंती असलेला पक्ष भाजप सकाळ समूहाच्या सर्व्हेत समोर। काँग्रेसशी फुटलेल्या मतांबाबत नाना पटोले बाळासाहेब थोरातांना हायकमांड विचारणा करणार, रमेश चेन्नीथला शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 8 मतं फुटली, कारवाई झाल्यास महायुती संधी देणार, महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी आमदारांना आश्वासन दिल्याची माहिती। पक्षविरोधी आमदारांसाठी ट्रॅप लावला होता, बदमाश लोक ट्रॅपमध्ये सापडले, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। काँग्रेसचे 7 आमदार 2 वर्षांपासून काँग्रेससोबत नव्हते, 7 मतं फुटली यात आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये, ते आधीच फुटलेले होते, राऊतांची टीका। वारंवार सांगतोय ही गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही। काँग्रेसची 7 मतं फुटली, स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली या सुद्धा आश्चर्य वाटणार का काहीच नाही। विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांना 20 ते 25 कोटींचा भाव होता, काही आमदारांना 2 एकर जमिनी मिळाला, संजय राऊतांचा आरोप। तर संजय राऊतांकडे महाराष्ट्र करमणुकीच्या दृष्टीनं पाहतो दीपक केसरकरांचं उत्तर। ठाकरे गटाला 16 मतं टिकवण्यासाठी लक्ष्मीदर्शन घडवावं लागलं, लक्ष्मीदर्शनानंतरही 2 मतं कशी फुटली, शेलारांचा सवाल। जयंत पाटलांसाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले, पवार गटाची मतं सर्व जयंत पाटलांना मिळाली, थोडं गणित जमलं असतं तर जयंत पाटील निवडून आले असते, राऊतांचं वक्तव्य। शरद पवार गटाचं 1 मत फुटलं, विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झालाय, पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांची टीका। शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे, शरद पवारांनी डाव टाकला, त्यात शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला, शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवावरून खोतांचा निशाणा। काँग्रेसच्या आमदारांचा काँग्रेस नेतृत्वावर तर ठाकरे गटातील आमदारांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास नाही, महाविकास आघाडीच्या 22 ते 23 आमदारांचं स्वतःहून महायुतीला मतदान, मंत्री उदय सामंतांचा दावा। विधान परिषदेमध्ये भाजपचे विजयी उमेदवार उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि परिणय फुकेंनी घेतली भेट। दिल्लीतील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतलेली आहे भेट, तर दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासह आगामी विधानसभा निवडणुकीत चर्चा झाल्याची माहिती। मनोज जरांगेंनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम आज संपणार, शिंदे समितीनं नोंदी शोधण्याचं काम सुरू ठेवावं, जरांगेंची आहे मागणी। मराठा समाजाच्या मतावर अनेक जण आमदार झाले, त्यांनी मराठा त्रास देऊ नये, आता जातीला जात नाही पाहिजे, तर अन्यथा येत्या निवडणुकीत त्या आमदारांना कार्यक्रम करू, जरांगेंचा इशारा। सांगलीच्या पोलीसमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आज ओबीसी मेळावा, ओबीसी आरक्षणासंदर्भात जनजागृती रॅली। नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांचं आव्हान, राणेंनी मतं विकत घेतली, आमदारांना धमकावून विजय मिळाला, विनायक राऊतांची राणेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर नेतृत्वामध्ये बदल करावा, काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाची रमेश चेन्नीथलांकडे मागणी। भविष्यात काँग्रेस सोडण्यासंदर्भात काही सांगता येणार नाही, मला काँग्रेसच्या सर्व ग्रुपमधून काढलंय, जिशान सिद्दीकी यांचं वक्तव्य। नाशिक मध्य मतदारसंघावर काँग्रेसचा दावा, हेमलता पाटलांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महसुली जमा आणि खर्चामध्ये तफावत वाढली, कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे, कर्जाचा बोजा 8 लाखांवर गेल्याचं कॅगचं निरीक्षण। पूजा खेडकरला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयानं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची माहिती, 2018 मध्ये नेत्र दिव्यांग तर 2021 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र। पूजा खेडकर यांनी सादर केलेले कागदपत्र ज्या एसएसडीएम कार्यालयामधून काढले त्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी होणार, चौकशी समिती त्या प्रांत कार्यालयामधून अहवाल मागवणार। वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहीर शहानं वरळी सीफेसवर फेकलेले बिअरचे कॅन जप्त, मिहीर शहानं मालाडमधील बारमधून खरेदी केली होती बिअर। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करण्यात आली, विमानतळाचं काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार। लातूर नीट गैरव्यवहार प्रकरणी तिसरा आरोपी रण्णा कोरगरवारला अखेर निलंबित करण्यात आला, मात्र आरोपी रण्णा कोरगलवार हा अद्यापही फरार आहे। कुलस्वामींनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन संभाजीराजे उद्या विशाळगडावर जाणार, विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। सोलापूरच्या खडूसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधील दुसरं गोल रिंगण संपन्न, रिंगण पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी लाखो भाविकांची उपस्थिती। इंदापूर तालुक्यातील बाभुळगावमध्ये बाल वारकऱ्यांच्या आनंदबारी पालखी सोहळ्याचं आयोजन, पारंपरिक वेशभूषेत बालकांच्या रूपात साक्षात विठ्ठल रुक्माई अवतरले। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना सवलती लागू, 75 वर्षांवरील भाविक प्रवाशांना मोफत प्रवास। जळगावच्या बोदवडमधील लोणवडी येथे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रांतिक संदल मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा झालाय, तर ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत शहरातून संदल मिरवणूक निघाली। 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या मान्यताप्राप्त 78 महाविद्यालयांच्या 100% अनुदानासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत पारित करण्यासाठी पत्र। श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन, 15 ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर पालघरसह ठाण्यातही पावसाच्या सरी बरसणार आहे।
भिवंडीत वादळवाऱ्यासह पाऊस वाऱ्यामुळे महापालिका समोरच झाड कोसळलेलं आहे. लोणावळ्याच्या भुशी धरण परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी. पावसामुळे धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. वसई विरार नालासोपारात जोरदार पावसाची हजेरी. हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. जळगावच्या भुसावळमधील हतनूरच्या पांडवटी क्षेत्रामध्ये पावसाअभावी विसर्ग घटलेला आहे. धरणाच्या 2 दरवाजांमधून 0.25 मीटरनं विसर्ग सुरू. मुंबईच्या अंधेरी पूर्वमधील राजाराम चाळ आणि तिथं काल रात्री सुमारास मुसळधार पाऊस झालाय, तर घर कोसळलंय. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालं. घरं दुकानांचं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी. जिल्ह्याला पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 7 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी. पावसाच्या सरी बरसल्यानं शेती पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीमधील मंडणगड तालुक्यामध्ये खरीप क्षेत्रामध्ये 265 हेक्टरनं वाढ. फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. नांदेडमध्ये पावसाअभावी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. शेतकरी हवालदिल. ठाण्याच्या नौपाडा कोपरी परिसरातील काही ठिकाणी सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार, तर जलवाहिनी बायपास यंत्रणा कार्यान्वित तसंच जोडणीचं काम होणार. लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यात 47,827 अर्ज दाखल. महिलांनी अर्ज भरताना गोंधळ गडबड करू नये. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचं आवाहन. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये पिकांवर औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांकडून ड्रोनला प्राधान्य. अवघ्या 10 मिनिटात 1 एकर क्षेत्रात फवारणी करणं शक्य. नवी मुंबईत महानगरपालिका कार्यालयाबाहेर क्रिकेट संघटनेचं आंदोलन. बेलापूरमधील मैदान वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर. पंढरपुरात शालेय पोषण आहारामध्ये मेलेले बेडूक आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर. कासेगावच्या भुगसेनगर येथील अंगणवाडीमधला हा प्रकार. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संताप व्यक्त. धुळ्यातील साक्री शहरात 2 गटात जुन्या भांडणावरून तुफान हाणामारी. जमावाचा एकमेकांवर तलवार, कोयते, लाठ्या काठ्यांनी हल्ला. 70हून अधिक जणांवर गुन्हा दाखल.